सर डान्सर टीम आपला 12 मॅन आपण व्यासपीठावरती पाठवा. तर पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. दमदार स्पर्धा पाहता आज या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय आणि जिथे पहिल्या फेरीमध्ये दुसरी मॅच पाहायला मिळेल. एका साईडला श्री गणेश धानसर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघर्ष 11 नारायण या दोन संघांदरम्यान आपण लढत पाहतोय. टॉस जिंकलाय तर मात्र श्री गणेश धानसर टीमने सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. ते मात्र संघर्ष 11 नारायण टीमला सलामीची जोडी केलपट्टीवरती. रौनक पाटील आपला स्कोरिंग साठी या. सलामीची जोडी केलपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा. ही सेकंड मॅच आपण पाहतो जिथे एका साईडला धानसर आणि त्याच्या अगेन्स्ट संघर्ष 11 नारायण. पहिलाच बॉल गोलंदाज सय्याब, गोलंदाज सोमनाथ. पहिलाच बॉल मात्र लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला मिस होता. पहिलाच बॉल पंचांचा इशारा आलाय की वाईट आहे. अतिरिक्त दाबाने अकाउंट हे ओपन झालं. सध्या बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमचा सलामीची जोडी केलपट्टीवरती किशोर पोरजी आणि फलंदाज किरण मात्र यस हाईट फॅक्टर साठी रेपर घेतला. बासमर रिव्या पहिला जाईल ऑन स्क्रीन वरती की बॉस लँडिंग झाली की हाईट फॅक्टर जास्त. बॉल वाईट असेल. अतिरिक्त धाव आली. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सोमनाथ हा मुख्य ड्रम काढा. संघर्ष 11 नारायण टीमचा टॉस सरला आणि सर्वप्रथम गोलंदाजी करत असताना नारायण संघ हा देखील फुल टॉस बॉल. यस पंचांचा इशारा की बॉल बिंबर नो घोषित केला. पुढचा बॉल फिट असेल आणि इथे मात्र अतिरिक्त या दोन धावा खर्च करीत असताना सध्या गोलंदाज तुम्ही सोमनाथला पाहता. अगदी चांगला गोलंदाज. पुन्हा एकदा चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. समोर तेवढा थाकड खेळाडू फलंदाज किशोर पोरजी आणि किरण मात्रे ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. पीठचा बॉल समोर फलंदाज किशोर पोरजी इन ऍक्शन मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बॉल फ्रीटचा असेल त्याच्यामुळे विकेट मिळणार नाही आणि इथे या बॉल वरती सिंगल आली. एका धाब्याला प्राधान्य दिला. वैयक्तिक एक धाब्यानं अकाउंट ओपन केला आणि संघाची धावा संख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 3 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज किरण मात्रे हा फलंदाज तुम्ही ऍक्शन मध्ये पाहता. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर सारखंच षटक आहे. मागे 2 बॉल थोडासा लाईन मध्ये पटकला. आता चांगली लाईन पकडत असताना गोलंदाज सोमनाथ बॉलिंग ट्रॅक वरती ऑफ साइडला खेळला. लावून द कार्पेट फटका. शतक डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये आणि जिथे चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत संधी होती. या बॉल वरती एका धाब्याला प्राधान्य दिला. दोन्ही फलंदाजांना वैयक्तिक एका धाब्याने अकाउंट ओपन केला आणि संघाची धाबा संख्या पहिली संघ 4 या आकड्यावरती. टॉस जिंकला तर सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय टार्गेट सेट करण्यासाठी सध्या श्री गणेश धानसर संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल
प्रार केलाय, चांगला फटका एक्झिक्यूट केला, सेटला तडाखा दिला फलंदाज किशोर पोर्जीना. चित्तमलती 7 टोकला हा षटकार. सहाच्या मदतीनं संघ पुढे सरसावला ना संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. टोटल 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश तानसर. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सोमनाथ पुन्हा प्रार. फुल टॉस होता दोन्ही हातानं, तोप होता दोन्ही हातानं कबूल केला आणि दुसरा हा मायटी षटकार. मुकेश पाटील आपण स्कोरिंग साठी. मुकेश पाटील चला आपण यावं आता स्कोरिंग साठी. सलग 2 बॉल 2 षटकार 2 हवाई रॅकेटचा वापर केला फलंदाज किशोर पोर्जीनं. एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्या ईर्षेनं सध्या बॅटिंग करत असताना किशोर पोर्जी श्री गणेश धानसर टीम साठी 6 धाब्याच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 16 या आकड्यावरती. पहिला षटक थोडासा मागणं राहतंय. गोलंदाजी करत असताना संघर्ष 11 नारिन टीम साठी. वैयक्तिक चांगले योगदान देत असताना फलंदाज किशोर पोर्जी. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षक आहेत आणि जोपर्यंत उचलती तोपर्यंत संधी निर्माण करून दिली नाही आणि हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 16 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला, चेंडू फेकले. टोटल 5 गोलंदाज. सोमनाथनं अंतिम बॉल पहिला मेंढटरी पाबा सरकचा. समोर पुन्हा एकदा धाकट खेळाडू किशोर पोर्जी. 5ची एज होती. शॉट थर्ड बॉल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. मागे 2 बॉलवरती बॅकअप दिला गोलंदाज सोमनाथनं. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना बिनबाद श्री गणेश धानसर संघ जाऊन पोहोचला. टोटल 16 या आकड्यावरती. चला मुकेश पाटील आपण स्कोरिंग साठी वारंवार हा कॉल केला जातोय. मुकेश पाटील चला आपण स्कोरिंग साठी लगेच मंचकावरती या. भरपूर चांगली स्पर्धा, सर्वांची भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये आणि मेहनतीच्या जोरावरती साकारलेला हा क्रीडांगण. आणि आज या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय. तिथे पहिल्या फेरीमध्ये दुसरी मॅच आपण एन्जॉय करायला मिळते, जिथे एका साईडला श्री गणेश धानसर आणि त्याला फाईट करत असताना संघर्ष 11 नारेन या 2 संघांदरम्यान ही लढत आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस विकेट गमावला या शुभ संकेत राहिलं. बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीम साठी आणि धाबा आले. चांगलं स्टार्ट मिळालं आहे सध्या धानसर टीम. आणि टोटल 16 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मयूर म्हात्रे ज्याचा वापर केला. समोर किरण म्हात्रे. सेकंड षटक बॅकअप द्यावा लागेल. कमबॅक हवा मॅच मध्ये संघर्ष 11 नारायण टीमला आणि त्याच्यासाठी मयूर म्हात्रेचा वापर. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये कॅच ड्रॉप झाली, जिथे जीवनदान दिला फलंदाज किरण म्हात्रेला आणि मिलल बॅटिंग करत असताना 1 धाव. बॅटिंग करत असताना नक्की धानसर टीमला एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. टोटल 17 या आकड्यावरती. पण तुम्ही दिलेलं जीवनदान म्हटलं ना तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला पुन्हा एकदा इन्व्हाइट करणं हे असतं आणि तेच केलं सध्या गोलंदाजी करत असताना संघर्ष 11 नारी टीमला. किरण म्हात्रेला दिलं जीवनदान कुठपर्यंत मागणं राहील हे पाहणं गरजेचं. मात्र दुसऱ्या साईडला विस्फोटक पान आजमावला फलंदाज किशोर पोर्जीना आणि विस्फोटक खेळ साकत असताना ओपनिंग ब्लास्ट करतोय धानसर टीम साठी. ठोकला हा षटकार. पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज किशोर पोर्जी. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 23 या आकड्यावरती. धावेवरती ब्रेक द्यायचा असेल तर तुम्हाला विकेट साठी चालू रसावा लागेल. संघर्ष 11 नारी टीमला क्षेत्ररक्षक आहे आवाक्याच्या बाहेर. अजून एक पॉवरफुल हिट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. ठोकला षटकार. पाच चांगलं खेळ साकारलं जातं. अगदी मी म्हणेन विकेट खेळाडूंसाठी पोषक राहिले, बॅट्समनसाठी खास पोषक राहिले. खरं तरी विकेट
अगदी चांगली टणक आपण खेळपट्टी पाहतो आणि ती खेळपट्टी सध्या फलंदाजासाठी पोषक राहिल्या. कालचा दिवस देखील पाहिला, भरपूर चांगला खेळ झाला. हो हो, अगदी वेगळ्या शैलीनं पल्लू कटचा वापर केला. प्रत्येक दिशामध्ये हा फटका एक्झिक्यूट करत असताना सध्या फलंदाज तुम्ही पाहता इन ऍक्शन मध्ये किशोर पोरजी विस्फोटक खेळ साकत असताना एक चांगलं स्टार्ट दिलं आणि एक चांगल्या टार्गेट वरती नेण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ते मात्र श्री गणेश डान्सर टीमचा 4 धावाला 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. धावेला अगदी वेग मिळाला, तब्बल तरी 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश डान्सर 7 बॉल वैयक्तिक 29 धावांची उपयुक्त खेळी साकारणारा हा खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. किशोर पोरजी विकेटची गरज मॅच मध्ये संघर्ष 11 नारायण टीमला आडव्या बॅटचा वापर केलाय. हा देखील चांगला फटका, स्टॅन्ड अँड डिलिव्हर, स्टॅन्ड अँड डिस्पॅच ठोकला हा षटकार. अगदी चांगला खेळ साकत असलेला मॅच मध्ये आपण फलंदाज किशोर पोरजीला पाहतोय. वैयक्तिक दमदार योगदान देतो सध्या श्री गणेश डान्सर टीमला आणि संघ जाऊन पोहोचला टोटल फलकामध्ये धावा पाहिला 39-39 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश डान्सर. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मयूर म्हात्रे हो अक्रॉस झाले पूर्णपणे. यस LBW चा शिकार झाला. पहिला धक्का, विकेटची गरज होती संघर्ष 11 नारायण टीमला आणि ती विकेट आली. फलंदाज किशोर पोरजी मैदानातून बाहेर झाला. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना डान्सर टीमला. वैयक्तिक 9 बॉल 35 धावांची उपयुक्त खेळी साकारली आणि एक चांगला स्टार्ट दिला बॅटिंग करत असताना डान्सर टीमला. तर पहिला धक्का बॅटिंग करत असताना श्री गणेश डान्सर टीमला. वैयक्तिक दमदार योगदान दिलं फलंदाज किशोर पोरजीनं. 35 धावांची उपयुक्त खेळी साकारली, त्याचे विकेट मैदानातून बाहेर. यश मिळाला गोलंदाज मयूर म्हात्रेला. अंतिम बॉलवरती अखेरकार विकेट घेतली. तिसरा गोलंदाज, तिसरा ट्रम्प कार्ड संघर्ष 11 नारायण टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. किरण हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. किरण पाटील समोर करेन प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. मिड विकेटला खेळल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं पबलिंग झालं, थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा मिळतो सध्या बॅटिंग करत असताना श्री गणेश डान्सर टीमला. संघ 2च्या मदतीनं पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पहिले संघ जाऊन पोहोचला टोटल 41 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना डान्सर. किशोरनं वैयक्तिक चांगला खेळ साकारला. आता इथून पुढे कोणता खेळाडू जबाबदारीने खेळ साकारेल. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला, क्षेत्ररक्षकात लॉंग ऑफ मध्ये पकडला जाईल. संपला फलंदाज किरण म्हात्रेचा केला दुसरा धक्का बॅटिंग करत असताना नक्कीच डान्सर टीमला. म्हात्रे चला एक जीवनदान जरूर दिला. आता जीवनदानचा फायदा उचलता आला नाही आणि अखेर त्याला देखील मैदान सोडावा लागला. नवीन फलंदाज अनुभवी खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कैलास पोरजी आणि त्याला साथ देत असताना बारक्या पोरजी ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. किशोर पोरजीनं वैयक्तिक दमदार योगदान दिलं. त्याची विकेट गेल्यानंतर थोडासा धावेवरती अंकुश लावून ठेवलाय संघर्ष 11 नारायण टीमला आणि हे करणं एक गरजेचं राहील कारण की पहिला पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करतोय नारायण टीम आणि धाबा वाचवणं हे महत्वाचं आहे आणि अशा स्थितीमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्या किरण पाटील जो तिसरा ट्रम्प कार्ड ज्याने दुसरा वार केला सध्या बॅटिंग करत असताना डान्सर टीमचा.
हलक्या त्याला पुश केला, पुश करू खुश राव ऑन साइडला केला डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला एका धाबेच्या मदतीने संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 42-42 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश दानसर स्ट्राइक रोटेट झाली स्ट्राइक वरती बारक्या पोरजी हा इन ऍक्शन मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न कुलवा टप्प्याचा बॉल होता स्ट्रेट डाव केला ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू फरार एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप आज चौकार चौकाराला फलंदाज बारक्या पोरजीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 46 आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना श्री गणेश दानसर भरपूर चांगली बॅटिंग करतो सध्या मैदानाच्या आतमध्ये कैलास आउट झाल्यानंतर किशोर आउट झाल्यानंतर पूर्णपणे बारक्या चांगला खेळ साकारतो क्षेत्ररक्षक होते एफर्ट भरपूर चांगला होता आवाक्याच्या बाहेर बॉल होता दॅट इज द माइट हिट पॉवरफुल हिट ठोकला षटकार मदतीनं 50 धाबा कंप्लीट करत असताना 52 या आकड्यावरती धानसर संघ बारक्या प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची टॉपेज झाली जिथे विकेटची संधी निर्माण झाली आणि हा तिसरा धक्का श्री गणेश धानसर टीमला बारक्या पोरजी मैदानातून बाहेर होते आज चौथा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला संघर्षशील पण नारायण टीमनं चौथा गोलंदाज मला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल पवन हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहता शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल धाववरती ब्रेक लावावा लागेल कारण की वाऱ्याच्या वेगाने सध्या प्रवास करीत असताना मॅच मध्ये श्री गणेश धानसर हा संघ तुम्ही पाहता समोर फलंदाज एक अनुभवी खेळाडू कैलास पोरजी प्रहार केला ऑफसाइडला भरपूर चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार मेलतीचा ठोकला कैलास पोरजीनं हा चौकार क्लासिकल फटके आपण सातत्यानं कैलास पोरजीच्या बॅट मधून पाहिला किशोर पोरजी आणि कैलास पोरजी म्हटलं तरी का दोन्ही खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत कित्येक वर्ष धानसर टेनिस क्रिकेट साठी भरपूर चांगला खेळ साकारला आणि हा असे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये तेवढा चांगला खेळ साकारत असताना आपण पाहतोय चौकाला 4च्या मदतीने संघ पुढे सरसावलाय 56-56 या आकड्यावरती श्री गणेश धानसर पुढचा बॉल आठव्या बॅटचा वापर जरूर केला होता लेंथ लाईन भरपूर चांगली होती अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला आणि हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता पण शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल धाववरती ब्रेक लावावा लागेल आणि तो प्रयत्न मॅच मध्ये करत असताना त्याचा वापर केला सध्या संघर्ष पण नारायण टीमला पवन पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता अद्याप एक विचार केला 4 चेंडूचा खेळ बाकी आहे सध्या 56 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर हो सुपर सुपर सेब ऊपर टुपर हा टोकला षटकार फलंदाज कैलास पोरजीनं आणि धावेला वेग दिला 6 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 62 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर षटकाराला टोटल 62 धाबा धाव पुस्तकावरती गोलंदाज तयार स्लोवर बॉल थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर लाईन करा बा पंचांचा इशारा आलाय की बॉल बायट्या अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पाहिली
63-63 या आकड्यावरती श्री गणेश धानसर टीम. कैलास पोरजी सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक. हा देखील थोडासा स्लोवर बॉल होता. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल. यस पंचांचा इशारा की बॉल वाईट या. एक्स्ट्रा दाबा खर्च करतो गोलंदाज पवन पाटील जो चौथा ट्रम्प कार्ड आहे. नक्कीच संघर्ष 11 नारायण टीमचा. प्रत्येक गोलंदाजावरती चोप उत्तर दिलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धानसर टीमनं आडबा बॅटचा वापर केला. लाऊड अपील झाली. लेंथ लाईन भरपूर चांगली आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. शेवटच्या षटकाचा आपण विचार केला एक चौकार एक षटकार त्याच्या 2 वाईट टोटल 12 धावा खर्च केला. सध्या पवन पाटीलला 4 चेंडूंच्या अखेरीस अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 2 बॉल मध्ये किती धावा जमा करेल मात्र धानसर संघ. ओहो सुपर बॉलिंग. लाईन खराब आहे. यस पंचांचा इशारा की वाईट बॉल आहे. अतिरिक्त 3 धावा सध्या खर्च केल्यात या ओव्हर मध्ये गोलंदाज पवन पाटीलनं. आणि या अतिरिक्त धावा तुम्हाला सेकंद 17 मध्ये भरपूर मागण्या राहतील. कारण की पहिल्या पूर्वार्धामध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुम्हाला धावा वाचवणं हे गरजेचं असतं. आणि अशा स्थितीमध्ये थोडासा एक्स्ट्रा धावा खर्च करतो गोलंदाज पवन पाटील. पुढचा बॉल. ओहो बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न सुरू होता. पाठ आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि इथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावा संख्या स्थिर आहे. संघ 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती कोणती मोहर ही लावली जाईल फलंदाज कैलास पोरजीच्या पाठमधून आणि किती धाब्यांचा टार्गेट सेट केला जाईल. गोलंदाज तयार. पदतालिकेचा वापर केला. चाणक्यरित्या मागे 2 बॉल डिलिव्हर केल्या आणि 2 बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतात. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमने धाबा जमा केला टोटल 65 आणि 67 धाब्यांचा सेकंद 17 मध्ये प्रवास करावा लागेल संघर्ष 11 नारायण टीमला. पण खेळपट्टीचा विचार केला कालचा दिवस पण अगदी फलंदाजासाठी ही खेळपट्टी पोषक राहिली. भरपूर दाबा या खेळपट्टीवरती बनत त्याच्यामुळे हा टार्गेट जरूर मोठं नसेल संघर्ष 11 नारायण टीम समोर. मात्र कशा रीतीने सेकंद 17 मध्ये बॅटिंग केली जाईल या एका सेकंद 17 मध्ये आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील याच गावाचा विभागाचा एक गोड आवाज ज्यांना अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण समालोचन करत असताना पाहतो ते आमचे दमदार मित्र अर्थात साई राजे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. थँक्यू सो मच.
धन्यवाद मंगेश पाटील सरांचा आवाज आपण ऐकला अगदी पहिल्या सत्रामध्ये. ओम साई 11 तलोजा मजकूर यांच्या संयुक्त विद्यमानानं भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना गुणलेखनामध्ये आमचे मुकेश पाटील एक जबरदस्त गुणलेखक, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आमचे ओम मडवी त्यांचं देखील मनापासून आम्ही आभारी आहोत. सातत्याने चांगलं योगदान ओम साई 11 टीमसाठी ते देत असतात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. विकी आणि स्वप्नील ही सलामीची जोडी मैदानामध्ये. भालचंद्र दादा पाटील मॅन फ्रॉम नारायण मॅचचा आनंद घेतात. एक चांगले आयोजक आहेत आणि त्यांची स्पर्धा देखील जानेवारीमध्ये येणार आहे. भालचंद्र दादा आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. आरंभिक गेंदबाज यहाँ से गेंदबाजी के लिए तैयार है कैलाश फोरजी. बेहतरीन गेंदबाज है, शातिर गेंदबाज है, शातिर खिलाड़ी है. स्वप्निल है स्ट्राइक एंड के ऊपर पहली गेंद. ओहो बढ़िया स्ट्रोक, घुटना टेक और ये स्वप्निल का सिक्सर देख. कमाल का शॉट है, कमाल की टाइमिंग है, जन्नाटेदार शॉट था. नजरे का बेहतरीन कैदाना, जैसी गेंद गिरी उसी अंदाज से सुपर से डुपर बढ़िया स्ट्रोक 6 रन. पंकज मडवी इनके माध्यम से प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आती हुई. खास करके कैलाश दादा फोरजी और हमारे किशोर दादा फोरजी इनके बहुत बड़े फैन है, उनका स्वागत है. चले स्वप्निल के बल्ले से पहला तेज तरार 6 रन. गेंदबाज तैयार कैलाश. एक और उसी दिशा में नटखट अंदाज से गेंद को रोकना नामुमकिन. फील्डर बनेंगे दर्शक. छोटी सी दरार. नंबर निकले 4. नीलेश दादा पाटिल एक अनुभवी बल्लेबाज से तलोजा मजकूर के ब्रायन लारा, इनकी उपाधि उन्हें सौंपी थी हमने, तो हम दरखास्त करेंगे नीलेश दादा पाटिल आइए मंच के ऊपर. आपका भी स्वागत है. नामदेव शटकीनी आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत है. ओ इस बार फिसला, पैर तो फिसला, लेग स्टंप के बाहर, दंडित घोषित किया. सचिन जी करू सर का इशारा आता हुआ है. गेंद खराब है. एक और गेंद फेंकनी पड़ेगी. टीम की रन संख्या बढ़ते हुई 11 रन. टारगेट काफी बड़ा है 66. कल की मैच हमने देखी थी, लो स्कोर मैचेस हुए थे, लेकिन आज एक अच्छी टोटल देखने को मिल रही है. एक और तगड़ा है भाई. सक्सेसफुल, पावरफुल, वंडरफुल, चेयरफुल ओम साई 11 ट्रॉफी 6 रन. बल्लेबाज का एक गर्जन, रन मिलेंगे आधा डजन. 17 रन. कड़क बल्लेबाज है स्वप्निल. और फुल टॉस शॉट मिड ऑफ में फील्डर है तैनात. 1 रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 18 रन. अब आएंगे विकी. नारायण प्रीमियर लीग में काफी मजा आई थी कमेंट्री करने में. हो इस बार पटकी हुई गेंद थी. ये देखिए बल्लेबाज विकी भी नाराज है. बड़ा स्ट्रोक आ सकता था, बाल बचे. गेंदबाज कैलाश. अंतिम गेंद. रन बने, अच्छी टोटल है 18 रन. गेंदबाज कैलाश तैयार है. कैलाश फोरजी. अब विकी है स्ट्राइक गेंद के ऊपर. 18 रन है 5 गेंदों में. फुल टॉस गेंद है. ये गेंद फुल टोल उसूल करके जाएगी भाई. गेंद सी मारेगा के बाहर. एक और शानदार 6 रन. छक्के के मदद से टीम का टोटल एक अच्छे अंक में 24 रन.
महंगे साबित हुए और अच्छी ओवर रही संघर्ष 11 नारन टीम के लिए। अभी भी संघर्ष जारी है। जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है। 18 में 42 रन, 42 रन चाहिए जीतने के लिए। गेंदबाजी करेंगे शायद बारक्या पोर जी। रन टोटल डांसर टीम ने बहुत ही बढ़िया रन बनाए थे। श्री गणेश्वर डांसर टीम। डोनाल्डपुर जी मैच का आनंद लेते हैं। मैन ऑफ द सीरीज में तलोजा मस्कुर में बाइक मिली और हमारे तुषारपुर जी मैच का आनंद लेते हैं, उनका भी स्वागत है। चले बारक्यापुर जी गेंदबाजी करेंगे। यहाँ से कंजूसी गेंदबाजी होगी या आक्रामक होंगे बल्लेबाज स्वप्निल। बिखरता हुआ ये फील्डिंग डिपार्टमेंट। डीप मिडविकेट स्क्वायर लेग के रीजन में शॉर्ट फाइन तैनात किया। डीप एक्स्ट्रा कवर। पहली गेंद हो नजर हटी पहली गेंद के ऊपर। फर्नीचर डिस्ट्रॉय। बल्लेबाज स्वप्निल के पारी का खात्मा निराश पूर्वक पैवेलियन का रास्ता नापते हुए। StarCricket.in के माध्यम से इस प्रतियोगिता को कवर किया जा रहा है। 198 देश में लाइव टेलीकास्ट हो रहा है। काफी दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका स्वागत है। सत्रह गेंदे और जीतने के लिए 42 रन। 42 रन चाहिए जीतने के लिए। बारक्या पहली गेंद के ऊपर सफलता मिली बारक्या को। और रिवा इस बार लेफ्ट हैंड के बल्लेबाज है पवन। एक बढ़िया बल्लेबाज है पवन, लेकिन बारक्या उतने शानदार गेंदबाज है। ओहो एक और डॉट। जितने गेंदे डॉट उतना आता है प्रेशर। प्रेशर के साथ हमेशा निकलते विकेटें। तो फिर से एक बार गेंदबाज तैयार पवन के लिए। ओहो इस बार फिर से एक बार डॉट। कमाल है, धमाल है, माला माल है। अच्छी गेंदबाजी, शातिर गेंदबाजी। पहले ओवर में रन आए थे 24 रन और इस ओवर में कंजूसी गेंदबाजी। 4 गेंदे डॉट, एक सफलता। अब मुश्किल में है पवन। शांत बैठने वाले बल्लेबाज नहीं है। और इस बार बड़ा स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कवर में खेला है। 1 रन का इजाफा। 1 रन के साथ टीम का टोटल 25। इस ओवर की अंतिम गेंद बाकी। अच्छी ओवर रहती हुई है डांसर टीम के लिए। राहत भरी सांस लेते हुए डांसर टीम पहले ओवर में कैलाश जैसे शातिर गेंदबाज ने 24 रन खर्चे किए थे। महत्वपूर्ण विकेट था स्वप्निल का। 2 छक्के और 1 चौके के साथ एक अच्छा योगदान दे रहे थे। अब ट्रैकर है भाई। विकी के लिए गेंद थी। चले यहाँ से 1 रन मुकम्मल। 1 रन के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद संघर्ष 11 नारन टीम की टोटल है 26 रन। बारह में चाहिए जीतने के लिए 40 रन। क्रिश गोंदली एक उभरते सितारे है टीम के। 12 गेंद 40 रन चाहिए। संघर्ष 11 टीम को संघर्ष काफी बड़ा है।
आज का संघर्ष आपकी जीत तय कर दिए। तो 12 में 40 बहुत बड़ा टोटल। 20 रन आने चाहिए हर ओवर में। मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है। क्रिश छोटे कट के खिलाड़ी है। ये होती है खासियत से टीम की, जो खिलाड़ी अच्छा खेलता है तो उनको टीम में तुरंत स्थान दिया जाता है। गेंदबाजी के लिए क्रिश तैयार है। हमारे गोल्डन मैन योगेश दादा घरत मैच का आनंद लेते हैं, तो आपका स्वागत है योगेश दादा। ओ इस बार क्रिश की है सोच समझदारी। एक और डॉट डॉट गेंदे आपको बहुत कम खेलने नारन टीम। संघर्ष काफी बड़ा है। संघर्ष 11 नारन टीम संघर्ष करना जानती है। अब 11 गेंदे 40 रन। दिल्ली को सो दूर। सामने घना अंधेरा है। पहाड़ चीर के रास्ता बनाना है। मुश्किल तो जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है। 11 में 40 गेंदबाज तैयार है। क्रिश अलॉन्ग द कारपेट। एक रन, सिंगल रन, डबल रन कोई मायने नहीं रखेंगे। संघर्षशील नारायण टीम। कैलाशपुर जी 5G के स्पीड से गेंद के ऊपर आए। रन आउट के लिए रिव्यू लिया जा रहा है। चले टीवी अंपायर हेमंत पाटिल बेहतरीन ऑर्गेनाइजर है और एक बहुत बड़ी टूर्नामेंट आपके साथ होगी। हमारे तुषार दत्तापुर जी आयोजक है। डोनाल्डपुर जी, राकेशपुर जी है, विजयपुर जी। तारीख 16 जनवरी से लेकर 19 जनवरी तक। रोक रकम है 1,50,000, 25 मैन ऑफ द सीरीज बाइक, बेस्ट बैट्समैन, बॉलर इनके लिए बाइसिकल है और शानदार लो गट के लिए खास करके जगह बहुत खाली है। 32 टीम्स सहभाग ले सकते हैं। जिनको टीम में सहभाग लेना है वो तुषारपुर जी, डोनाल्डपुर जी से संपर्क कर सकते हैं। बहुत बड़ी टूर्नामेंट है। 2 टूर्नामेंट है दानसर गांव में। लॉब किया गेंद हवा में। ओहो कैलाश ने गेंद को रोका है भाई। ऐसा लग रहा था गेंद सीमा रेखा के बाहर। इस बार ओहो हो। चले चेक करेंगे हम टीवी अंपायर। तो पहले हम चेक करेंगे 6 है या नहीं। सब चेक किया जाएगा। दूध का दूध, पानी का पानी, starcricket.in के माध्यम से यस बल्लेबाज रनआउट के तौर पर आउट है और छक्का नहीं है।
टारगेट बहुत बड़ा है, चोटिल है, पाँव में थोड़ी सी तकलीफ है। न थका हूँ मैं, न हिम्मत मैंने हारी है, हर वक्त बदलता हुआ देखा है मैंने, फिर भी वैभव पाटिल का सफर जारी है। चले गेंदबाज तैयार है क्रिश, अब आएंगे वैभव नॉन स्ट्राइक इन के ऊपर, स्ट्राइक के ऊपर है मयूर मात्रे। ओ बढ़िया रफ्तार है भाई, पलक झपकते गेंद विकेट कीपर किशोरपुर जी के हाथों में दास्तान देती हुई डॉट गेंद की समाप्ति। बहुत बड़ा लक्ष्य बनता जा रहा है। इस ओवर की गेंदें हो चुकी 4, 8 गेंदें 38 रन। पारी तो काफी तगड़ी खेलनी है, 2 सिंगल 6 छक्के। ये गेंद ऑफ स्टंप से बाहर रखी है, क्रिश ने दंडित घोषित किया, दंड विधान आता हुआ अंपायर का सिग्नल। 37 रन चाहिए जीतने के लिए बची हुई गेंदों के ऊपर, 8 गेंदें हाथों में, 37 रन। ओहो बढ़िया, इस बार लेट कट खेला है, गेंद को रोकना नामुमकिन, गोली की रफ्तार से गोलीगत 4 रन। इकतीस रन वैभव, आप रन नहीं लेंगे, छक्के के साथ पारी को संभालेंगे। दम कम है वैभव में, दम कम है, उड़ाया गेंद कॉम बॉक्स में, 4 रन। इस रन वैभव है तो सब मुमकिन है, नथिंग इज इम्पॉसिबल। ऐसा मत कहो इम्पॉसिबल में, आप स्पेलिंग ठीक ठाक से पढ़ो तो आई एम पॉसिबल, मैं कर सकता हूं, यू कैन डू इट। 5 गेंद 27 रन। ओहो ब्लॉक हॉल में फेंकी है, जरूरत नहीं है सिंगल की। चलिए आप 4 गेंदे में 26, मुश्किल है, मुश्किल है। शुरुआत काफी तगड़ी हुई थी, 24 रन आए, बारकिया की गेंदबाजी आई तो उसी ओवर में कमबैक हुआ। क्रिश भी गेंदबाजी, क्रिश ने भी शातिर गेंदबाजी की, 9 रन दिए, 4 में 26 चाहिए। मयूर आड़े बल्ले से ऑन साइड में, कैलाश पहले आए थे, चले 4 रन।
और लेग स्टंप के शायद बाहर रहेगी गेंद। 22 का इशारा, सिंगल के साथ टोटल 45 रन है। टोटल 66, पहले मैच में 75 थे, 78 थे शायद। खोलेगांव टीम के कप्तान विकेटों के पीछे 4।